आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहरमसाठी खास बनवले जाणारे पारंपरिक खपली गव्हाचे रोट पाहणार आहोत। खपली गहू आणि गूळ वापरून अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे रोट चवीला खुसखुशीत लागतात आणि महिनाभर टिकणारे आहेत। या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे यामध्ये मैदा, साखर, बेकिंग पावडर, सोडा किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही। लहान मुलांना बिस्किटे देण्याऐवजी हे घरगुती आणि पौष्टिक रोट नक्की करून द्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। अजिबात वेळ न घालवता रोट बनवायला सुरुवात करूया। इथे मी 2.25 कप किसलेला गूळ घेतलेला आहे। या गुळाचं वजनी प्रमाण म्हणाल तर बरोबर अर्धा किलो गूळ आहे। यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे। दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता। आता हा गूळ संपूर्णपणे दुधामध्ये विरघळून घ्यायचा आहे। गूळ दुधामध्ये विरघळत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। इथे मी परातीमध्ये खपली गव्हाचं अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे। हे पीठ वाटीच्या प्रमाणानुसार बरोबर 4 वाटी भरलेलं आहे। खपली गहू गिरणीतून दळून आणत असताना थोडंसं पीठ रवाळ ठेवायचं आहे, म्हणजे मग रोटला खुसखुशीतपणा येईल। आता या पिठामध्ये बाकीचं साहित्य मिसळून घेऊया। इथे मी पाव वाटी रवा घेतलेला आहे। रवा घेत असताना अगदी बारीक रवा घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे। डेसिकेटेड कोकोनट ऐवजी तुम्ही सुका नारळ किसून घालू शकता। त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स बारीक करून घालायचे आहेत। यामध्ये मी काजू आणि बदाम बारीक करून घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता। यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर घालायचे। मिल्क पावडर घातल्यामुळे रोटला छान टेस्ट येते। रोटला छान फ्लेवर येण्यासाठी यामध्ये थोडीशी खडी साखर, 7-8 वेलदोडे, 2 चमचे बडीशेप आणि सुंठ हे सर्व एकत्र करून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। त्याची पूड घालायचे आणि या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आतापर्यंत आपण जे साहित्य घातलेलं आहे ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। रोट खुसखुशीत आणि खमंग बनण्यासाठी यामध्ये तूप घालायचं आहे। तूप घेत असताना रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे आणि वितळलेलं घ्यायचं आहे। आता हे तूप या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये सगळीकडे व्यवस्थित तूप लागलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीने पिठामध्ये हे तूप व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। आता तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तोपर्यंत गूळ देखील दुधामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे। आता यातील थोडं थोडं दूध घालत आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। एका वेळेस सगळं दूध घालायचं नाही तर हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता आहे। जर गूळ आणि दुधाचं संपूर्ण मिश्रण जर संपलं आणि पीठ तुमचं अजूनही कोरडं असेल तर थोडंसं दूध घालू शकता। आता इथे मी संपूर्ण दूध आणि गुळाचं मिश्रण घातलेलं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित मळून घेते। आता रोट बनवण्यासाठी लागणारं पीठ मळून तयार झालेलं आहे। हे पीठ आपल्याला एका खोलगट भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे, कारण हे पीठ रात्रभर मुरण्यासाठी ठेवायचं आहे। पीठ रात्रभर मुरत ठेवल्यामुळे रोटला छान टेस्ट येते। याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि संपूर्ण रात्रभर हे पीठ मुरवून घेऊया। आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते। हे पीठ अगदी व्यवस्थित मुरलेलं आहे। हे रोट बनवत असताना आपण अजिबात सोडा किंवा बेकिंग पावडर वापरत नाही, त्यामुळे पीठ रात्रभर मुरवल्यामुळे रोट अगदी खुसखुशीत तयार होतात। या पिठामध्ये गूळ आणि दूध व्यवस्थित मुरल्यामुळे हे पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे। आता यातील थोडंसं पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये गरज भासेल तेवढं थोडंसं दूध घालायचं आहे आणि पीठ हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। इथे मी सर्व पिठामधील फक्त अर्धच पीठ घेतलेलं आहे। सुरुवातीला हे अर्धच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळत असताना लागल तसं थोडं थोडं दूध घालत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। मला 4 ते 5 चमचे दूध लागलेलं आहे। आता हे दूध घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे।
पीठ मळत असताना ते अगदी पातळ असं मळायचं नाही, थोडंसं घट्टच असलं पाहिजे. फक्त याचा असा गोळा करून पाहायचा आणि तो थोडासा प्रेस करून बघायचा. याला अजिबात चिरा पडत नाहीत म्हणजे हे पीठ तयार आहे असं समजायचं. रोट बनवताना वरून लावण्यासाठी इथे मी खसखस, काजूचे काप आणि बदामाचे काप घेतलेले आहेत. आता रोट बनवण्यासाठी एक छोटा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने प्रेस करून हा थोडासा गोल बनवून घ्यायचा आहे. आता रोट थापण्यासाठी पोळपाटावरती थोडीशी खसखस, काजूचे काप आणि बदामाचे काप घालायचे आहेत. ते थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती जो पिठाचा गोळा घेतलेला आहे तो घालायचा आहे. जर हाताला पीठ चिटकत असेल तर थोडंसं तूप लावायचं आहे आणि दोन्ही हाताच्या बोटांनी गोल गोल फिरवत प्रेस करायचं आहे. ज्याप्रमाणे आपण अनारस थापतो त्याच पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे. जास्त जाडही बनवायचे नाहीत आणि अगदी पातळही बनवायचे नाहीत. रोट थापत असताना खाली खसखस, काजू आणि बदामाचे काप अशा पद्धतीने लावल्यामुळे ते त्याला अगदी व्यवस्थित चिकटले जातात आणि रोट देखील दिसायला अगदी आकर्षक दिसतात. अशा पद्धतीने एक छोटा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि तो हाताने थोडासा प्रेस करायचा आहे आणि खसखस, काजू आणि बदामाचे काप पोळपाटावरती ठेवून त्याच्यावरती बोटाने असा प्रेस करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोल गोल फिरवत थोडा मध्यम जाडीचा रोट बनवून घ्यायचा आहे. रोटची जाडी जास्त ठेवली तर तो व्यवस्थित आतून भाजला जाणार नाही. अशा पद्धतीने सुरुवातीला थोडेसे रोट बनवून ठेवायचे आहेत आणि नंतर रोट भाजत असताना मध्ये भरपूर वेळ भेटतो तेव्हा बाकीचे रोट बनवून घ्यायचे आहेत. आता रोट भाजण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅनला थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. आता पॅनमध्ये पुन्हा 2 चमचे तूप घालायचं आहे. पॅनमध्ये रोट ठेवत असताना काजू, बदाम आणि खसखस लावलेली बाजू आहे ती खालच्या साईडला करायची आहे. अशा पद्धतीने रोट तुपावरती ठेवायचं आहे. एका वेळेस 2 ते 3 रोट तुम्ही आरामात भाजू शकता. रोट भाजत असताना सारखं उलटपालट करायचं नाही. एकदा खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली की नंतरच पलटायचे आहेत, नाहीतर ते मोडण्याची शक्यता असते. पॅनमध्ये रोट ठेवल्यानंतर बाजूने देखील थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे आणि याला मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता 3 ते 4 मिनिट अगदी लो फ्लेमवरती रोट भाजून घेतलेला आहे. खालची साईड आता व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता रोटची दुसरी बाजू देखील व्यवस्थित भाजून घेऊया. रोट सुरुवातीला अगदी सावकाशपणे उलटून घ्यायचा आहे कारण त्याची वरची बाजू कच्ची असते, त्यामुळे लगेच मोडण्याची शक्यता असते. अगदी सावकाशपणे रोट उलटून घेतलेला आहे. आता खालची देखील बाजू व्यवस्थित भाजून घेऊया. रोट भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे. जर तुम्ही मोठी फ्लेम ठेवली तर रोट व्यवस्थित आतून भाजणार नाहीत. आता 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खालून देखील रोट अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता हे सर्व रोट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. एखादा रोट जर थोडासा कच्चा असेल तर तो देखील व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि मगच काढायचा आहे. आता बाकीचे रोट देखील अशाच पद्धतीने भाजून घेऊया. सुरुवातीला पॅनमध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे आणि रोट पॅनमध्ये ठेवत असताना तो काजू, खसखस आणि बदामाचे काप ज्या साईडला लावलेले आहेत ती बाजू खालच्या साईडला करायचे. अशा पद्धतीने 2 ते 3 रोट तुम्ही पॅनमध्ये एका वेळेस भाजू शकता. पॅनमध्ये रोट ठेवल्यानंतर पुन्हा बाजूने देखील थोडंसं तूप सोडायचं आहे आणि अगदी मंद गॅसवर 3 ते 4 मिनिट खालची बाजू अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि मगच रोट पुन्हा पलटायचे आहेत. रोट पलटत असताना अगदी सावकाश पलटायचे आहेत, नाही तर ते तुटण्याची शक्यता असते. तुम्ही ते पाहू शकता खालची बाजू अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता खालची बाजू देखील व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता रोट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने तुम्ही सर्व रोट व्यवस्थित भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने मी सर्व रोट बनवून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान रोट दिसत आहेत आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतात. हे रोट एकदा बनवले की तुम्ही महिनाभर हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता आणि लहान मुलांना बिस्किटाऐवजी हे रोट खायला देऊ शकता.
तुम्ही देखील अशा पद्धतीने रोट बनवून पहा. घरातील सर्वांना खूप आवडतील, तसेच तुमच्या मुलांना देखील खूप आवडतील. हे रोट एकदा खाल्ले की मुलं बिस्किटं खाणं देखील विसरून जातील. एवढी छान याची टेस्ट लागते. तुम्हाला खुसखुशीत पारंपरिक पद्धतीने खपली गहू आणि गुळाचा वापर करून बनवलेली रोट रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.